अशा प्रकारे आपण W हे अक्षर बनवलेलं आहे। आता आपण काय केलं आहे, हे कंप्लीट करून पुढे दोन आपण चॉकलेटी कलरनं दोन लाईन बनवलेल्या आहेत 22 डबल क्रोशेटच्या। आता पुन्हा आपण इथं 3 चेन घेऊ, बाजू पलटून घेतली। आता आपण पुढचे 2 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरमध्ये बनवायचे, म्हणजे एकूण 3 डबल क्रोशेट। पुन्हा इथं आपण धागा चेंज करायचा आहे। आता आपण पुढचे 16 डबल क्रोशेट पिंक कलरमध्ये बनवायचे। 1 2 3 4 5 असे आपण 16 डबल क्रोशेट बनवून घेऊया। त्यानंतर 3 आपण हे वरती आपण एक 3 घालतो चॉकलेट कलरचे, तसे आपण चॉकलेटी कलरचे 3 घालायचे। पुन्हा 3 चेन घेऊन सेम तसंच करायचं आहे। पुन्हा आपण 3 चॉकलेटी कलरचे, पुन्हा 16 गुलाबी कलरचे, पुन्हा 3 चॉकलेटी कलरचे, अशा 2 लाईन आपण करून घेऊया। हे पहा मैत्रिणी, आपण इथं 3 चॉकलेटी कलरचे डबल क्रोशेट घेतले, पुन्हा 16 गुलाबी कलरचे, पुन्हा 3 चॉकलेटी कलरचे, पुन्हा आपण 3 चेन घेऊन हे पुढचे 2 डबल क्रोशेट, एकूण 3 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरचे घेतले, पुन्हा 16 गुलाबी कलरचे, पुन्हा 3 चॉकलेटी कलरचे। पुन्हा आता आपण इथं 3 चेन घेऊन बाजू पलटून 2 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरचे, म्हणजे एकूण 3 झाले। आपला वरचे आणि खालचे 3-3 डबल क्रोशेट सेम राहणार आहे, इथं काही बदल होणार नाही या पॅटर्नमध्ये, फक्त हा मधल्या पॅटर्नमध्ये आपल्याला बदल करायचा आहे। तर आता आपण काय करायचं आहे, इथं आपण 3 डबल क्रोशेट सुरुवातीचे घेतलेले आहेत, तर धागा चेंज करायचा आहे। आता आपण 4 डबल क्रोशेट गुलाबी कलरचे घेणार आहे। 1 2 हा चॉकलेट धागा आपण सोबतच ठेवायचा, म्हणजे हा बाहेर दिसत नाही। 4 पुन्हा इथं आपण धागा चेंज करून घेऊया। आता आपण 2 चॉकलेटी कलरचे घेणार डबल क्रोशेट। 1 आणि 2 पुन्हा आपण धागा चेंज करून घेऊया। पुन्हा आपण गुलाबी कलरचे 4 डबल क्रोशेट घेणार। 1 2 3 आणि 4 पुन्हा एक धागा चेंज होणार आपला। पुन्हा आपण चॉकलेटी कलरचे 2 डबल क्रोशेट घेऊया। आणि पुन्हा गुलाबी कलरचे 4 घ्यायचे। पुन्हा इथे धागा चेंज करायचा। दोन 3 आणि 4 आता आपण शेवटचे 3 आपण हे चॉकलेट धाग्यान करून घ्यायचे। वरती आणि खाली आपण 3-3 चॉकलेटी कलरनं करतो। 1 2 आणि 3चे बाजू आपण पलटून घेऊया। तेव्हा अशा प्रकारे आपलं तयार होतं। आता आपण पुन्हा सेम करायचं आहे। हे सुरुवातीचे 3 चॉकलेटी कलरनं, पुन्हा 4 पिंक कलरनं, पुन्हा 2 चॉकलेटी, पुन्हा 4 पिंक, पुन्हा 2 चॉकलेटी, पुन्हा 4 पिंक, पुन्हा 3 हे चॉकलेटी, असे एक ओळ करून घेऊया आपण पूर्ण। अशा रीतीनं मी हे कंप्लीट केलं आहे। हे आपण पुन्हा एक ओळ पूर्ण करून 3 चेन घेऊन आपण पुन्हा 22-22 डबल क्रोशेटच्या 2 लाईन कंप्लीट केलेल्या आहेत। अशा प्रकारे आपलं हे अक्षर तयार झालं आहे।